तीन असे नेते जे आपल्याच पक्षात बंडखोरी करून मंत्री झाले होते. नंबर 3 वर आहेत शरदचंद्रजी पवार. 1978 साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस या पक्षाची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर होती. पण त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेल्या शरद पवार यांनी बंडखोरी केली आणि त्यांच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन विरोधकांशी हातमिळवणी केली आणि वयाच्या फक्त 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नंबर 2 वर आहेत एकनाथ शिंदे. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 40 आमदारांना सोबत घेऊन विरोधात असलेल्या भाजप या पक्षासोबत युती केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नंबर 1 वर आहेत अजितदादा पवार. 2 जुलै 2023 रोजी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केली आणि त्यांच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना युतीला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.